भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण रोज देवाला प्रार्थना करतो, स्वामी समर्थांचे नाव घेतो, पण तरीही आपल्या आयुष्यात अडचणी कमी का होत नाहीत? काही लोक म्हणतात, मी इतकी प्रार्थना करतो तरी देव माझं ऐकतच नाही. मित्रांनो, देव कधीच प्रार्थना नाकारत नाही, पण प्रार्थना करताना आपण नकळत एक मोठी चूक करतो आणि आज आपण ती चूक समजून घेणार आहोत. प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती आपल्या मनाची श्रद्धा आणि विश्वास असतो. जेव्हा आपण मनापासून देवाला हाक मारतो तेव्हा त्या हाकेला शक्ती असते. स्वामी समर्थ सांगतात, मन शांत असेल आणि श्रद्धा खरी असेल तर प्रार्थना नक्कीच फलदायी होते. भक्तांनो, प्रार्थना करताना लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे शंका आणि अधीरपणा. आपण प्रार्थना करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो. 2 दिवसात काही बदल झाला नाही की आपण निराश होतो. पण स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेवणाऱ्याला योग्य वेळी योग्य फळ हे मिळतंच. प्रार्थना करताना मन शांत ठेवा. डोळे बंद करून श्रद्धेने स्वामी समर्थांचे नाव घ्या. हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त काही मिनिटे मन शांत ठेवा. हळूहळू मनातील चिंता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थना करताना घाई करू नका, मनात शंका ठेवू नका आणि खरंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने अडचणीच्या काळातही मार्ग नक्की सापडतो. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय रघुवीर समर्थ. तर भक्तांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. स्वामी समर्थ तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर नेहमी आशीर्वादाचा हात ठेवो, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.